कोण समर्थन करते? आम्ही तर समर्थन करत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पडळकरांना स्पष्ट शब्दामध्ये समज दिलेली आहे आणि पडळकरांनी जे शब्द वापरले, जी भाषा वापरली ती आम्हाला मान्य नाही, ती आम्हाला अमान्य आहे, अशा शब्दामध्ये आपला संताप आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे पडळकरांना सपोर्ट करणं, त्यांना चिथवणं किंवा त्यांना त्यांच्याकडनं बोलवून घेणं हा विषयच उद्भवत नाही. परंतु इथे मला डॉक्टर मॅडम एक प्रश्न विचारायचा आहे की आदरणीय शरद पवार साहेबांनी देवेंद्रजींना फोन केला आणि देवेंद्रजींना पडळकर जे बोलले ते चुकीचं कसं आहे हे पटवून दिलं. त्याचबरोबर जर शरद पवारजींनी बच्चू कडू यांनी जो आदरणीय मुख्यमंत्र्यांचा बाप काढला त्याच्याबद्दल पण नापसंती व्यक्त केली असती, तसं कुठेतरी स्टेटमेंट दिलं असतं तर ते थोडंसं मला वाटतं बॅलन्स झालं असतं. फक्त आपल्या एखाद्या कार्यकर्त्याचा बाप काढला, समर्थन करत नाही आम्ही. तर मला बोलू देत, मला बोलू देत. आपण बोलत असताना मी नाही ना डिस्टर्ब करत. हो. हा प्लीज. तर ते केलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं. तर ती बॅलन्स्ड भूमिका होती. आपल्या एका कार्यकर्त्याला कोणीतरी वाईट बोललं, अपशब्द बोललं, त्यामुळे नेता म्हणून धावून जाणं, त्याला त्याच्या पाठी उभं राहणं हे तर नेत्याने केलंच पाहिजे. परंतु एवढ्या सिनियर स्टेचर असलेल्या 83 वर्षाच्या शरद पवारांकडून आम्हाला आणखीन काही अपेक्षा होती की त्यांनी बच्चू कडू यांचे सुद्धा कान उपटले पाहिजे होते. तसं काही झालं नाही. आता आता तुम्ही आतापर्यंत जी नावं घेतली ती मला वाटतं अगदी सिलेक्टिव्हली तुम्ही नावं घेतली. तुम्ही कोकाटेंचं नाव घेतलं, इतरांचं नाव